नमस्कार. तर आज आपण पॅक्सिल व्हॉल्यूम बघणार आहोत. पण ह्या आधी जर तुम्ही ESRचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पहिला बघून या. त्याच्यानंतर आज आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांनी रिक्वेस्ट करते की ह्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या. त्याच्यानंतर पॅक्सिल व्हॉल्यूम, it is the proportion of blood occupied by RBCs expressed in percentage. It is the volume of RBCs packed at the bottom of hemocritic tube when the tube is centrifuged. It is also called hemocrit value or erythrocyte volume fraction. म्हणजेच काय आहे तर आपल्या ब्लडमध्ये RBCचं जे प्रपोर्शन आहे, म्हणजे RBC किती प्रमाणात आहेत हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी पॅक्सिल व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागते. तर इट इज द व्हॉल्यूम ऑफ RBCs पॅक्ड ॲट द बॉटम ऑफ हिमोक्रिटिक ट्यूब वेन द ब्लड इज सेंट्रिफ्यूज. म्हणजे सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये जेव्हा ते आपण ट्यूब टाकतो तेव्हा ती हे बघा, इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता प्लाझ्मा जो आहे तो वरती राहतो, व्हाईट बफी कोट, आणि खाली हे पॅक्ड स्वरूपात हे RBCs प्रेझेंट असतात. त्यांना आपण पॅक्सिल व्हॉल्यूम असं म्हणतो, रेड कलरचे जे दिसतात ते. त्याच्यानंतर आपण ते कसे डिटरमाइन करतात ते बघूया. जसं आपण ESRच्या व्हिडिओमध्ये बघितले तसंच आहे. आता बघा, ब्लड इज मिक्स्ड विथ अँटीकोॲग्युलंट EDTA अँड ऑर हेपरिन अँड फिल्ड इन हिमोक्रिट ऑफ विंट्रोप ट्यूब. म्हणजे काय करतात तर ब्लड जे असतं ते अँटीकोॲग्युलंटसोबत मिक्स करायचं, म्हणजे त्याचं क्लॉट होऊ नये आणि ते एकत्र गठ्ठा होऊन राहू नये म्हणून ते अँटीकोॲग्युलंटसोबत मिक्स करतात. आणि काय करतात तर ते त्या विंट्रोप, ही विंट्रोप ट्यूब ह्याच्यात ते पूर्ण भरायचं, ते EDTA आणि ब्लड. आणि ह्या हे बघा, हे 100 मार्क आहे इथे, इथपर्यंत ते भरून टाकायचं. त्याच्यानंतर the tube with blood is centrifuged at a speed of 300 revolution. चुकून 3000 revolution per minute. म्हणजे काय तर ते त्या मशीनमध्ये टाकायचं सेंट्रिफ्यूज करायला, आणि ते 3000 रिव्हॉल्युशन पर मिनिट ह्या स्पीडने ते 30 मिनिट्सपर्यंत ठेवून द्यायचं. आणि RBC पॅक्ड ॲट द बॉटम फॉर्म अ पॅक्ड सेल व्हॉल्यूम अँड प्लाझ्मा रिमेन्स अबाव दिस. म्हणजे तेच आता आपण ज्या ह्याच्यात बघतोय ते की हे RBCs आहेत हे खाली राहतात आणि प्लाझ्मा वरती येतो. त्याच्यानंतर RBCs in between RBC and plasma there is a white buffy coat which is formed by white blood cell and platelet. हा जो व्हाईट बफी कोट आपण बघतो ह्या ह्याच्यात तो कशापासून बनला आहे तर WBCs असतात आपल्या ब्लडमध्ये. आपण त्या ब्लडच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे, तो पण बघून घ्या तुम्ही. त्याच्यात जे WBCs वगैरे असतात ते सगळे त्यामध्ये व्हाईट बफी कोटमध्ये जाऊन थांबतात. त्याच्यानंतर काय in laboratories with modern equipment, hemocrit is not measured directly but is calculated indirectly by autoanalyzer. म्हणजे आत्ता जे मॉडर्न इक्विपमेंट आहेत त्याच्यात काय करतात तर ॲनालायझरला टाकतात आणि तिकडून डिरेक्टली आपल्याला ती व्हॅल्यू मिळून जाते. त्याच्यानंतर इट इज डिटरमाइंड बाय मल्टिप्लाइंग RBC काउंट बाय मीन सेल व्हॉल्यूम. However, some amount of plasma is always trapped between RBCs, so accurate value is obtained only by direct measurement of PC. हे ऑटो ॲनालायझर असतात ना, त्याच्यात जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा काय होतं तर ह्या RBCsमध्ये थोडेफार का होईना प्लाझ्मा शिल्लक राहतो. पण जेव्हा आपण ही जी मेथड वापरतो ना, जी मी आधी सांगितली ती, त्याच्यातून आपल्याला एक ॲक्युरेट जो नंबर असतो पॅक्सिल व्हॉल्यूमचा तो मिळण्यासाठी ही जी मेथड आहे ती परफॉर्म करायची. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ डिटरमाइनिंग PC. आपण हे सगळं कशाला करतो आहे बाबा तर ते सांगितले त्यांनी. डिटर्मिनेशन ऑफ PCV हेल्प्स इन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ ॲनेमिया, पॉलिसायथेमिया, किंवा आपल्याला जर डिहायड्रेशनचा एखादा पेशंट आला तर त्याला किती एक्सटेंटमध्ये डिहायड्रेशन झालं आहे आणि त्याची रिकव्हरीसाठी आपल्याला काय ट्रीटमेंट केली पाहिजे हे सगळं आपल्याला पॅक्सिल व्हॉल्यूममधून कळतं. आणि डिसिजन ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन, म्हणजे आपल्याला कोणाला ब्लड देण्याची गरज आहे वगैरे हे सुद्धा सगळं त्याच्यातून कळतं PCV.
त्याच्यानंतर पी सी वीचे नॉर्मल व्हॅल्यूज काय आहेत तर मेलमध्ये 40 to 45% आणि फिमेलमध्ये 38 to 42%. फिमेलमध्ये थोडं कमी आहे. त्याच्यानंतर ॲप्लाइड फिजिओलॉजी, जसं आपण मागच्या लेक्चर्समध्ये पण बघत राहिलो आहे की ॲप्लाइड फिजिओलॉजी कशासाठी गरजेची आहे. तर आपण जेव्हा उद्या डॉक्टर म्हणून बाहेर पडणार तेव्हा ह्याचा आपल्याला पी सी वी आता शिकलो आपण, तर का तर त्याच्यासाठी ते ॲप्लाइड फिजिओलॉजी. तर पहिलं काय आहे तर कंडिशन्स व्हेन पी सी वी इन्क्रीजेस. पी सी वी इन्क्रीज कधी झालेलं असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू या नॉर्मल व्हॅल्यूजपेक्षा इन्क्रीज कधी झाली तर जेव्हा पॉलिसायथेमिया असेल, डिहायड्रेशन असेल, डेंग्यू शॉक सिंड्रोम असेल म्हणजे डेंग्यू झाला असेल वगैरे, तर त्याच्यानंतर मग पी सी वी इन्क्रीज मिळतं आपल्याला. आणि पी सी वी डिक्रीज कधी झालेला असतो म्हणजे पी सी वीच्या व्हॅल्यू या नॉर्मल ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यूज कधी असतात तर जसे कंडिशन्स आहेत ॲनेमिया, सिरोसिस ऑफ लिव्हर, मलेरिया असेल, प्रेग्नन्सी असेल, हिमोरेज ड्यू टू एक्टोपिक प्रेग्नन्सी. एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे जर तिथे काही काय म्हणतो हिमोरेज झालेलं असेल, ब्लिडिंग होत असेल तर त्या सगळ्या कंडिशनमध्ये ऑब्वियस आहे की आर बी सीज कमी झालेले असणार आणि मग पी सी वीसुद्धा कमी झालेलं असणार. हे सगळं एवढं आर बी सीजचं आहे, पॅक्सिल व्हॉल्यूमचं आहे. तर आपण एकदा हे नोट्स पण तुम्ही गो थ्रू करा सगळे. आणि हे एवढेच जरी तुम्ही म्हणजे हा शक्यतो वायवा पॉईंटसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तरी पण जर तुम्हाला नोट्स वगैरे काढायचे असतील तर एवढ्या नोट्स खूपच सफिशियंट राहतील तुमच्यासाठी. तुम्हाला वेगळी काय त्याच्यासाठी मेहनत करण्याची गरज नाही. थँक्यू.